पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण पवित्र मिस्सा बलिदान काय आहे आपण पाहणार आहोत. पवित्र मिस्सा बलिदान प्रिय बंधू आणि भगिनींनो, नुकतंच आम्ही कार्पूस ख्रिस्ती हा सण साजरा केलेला आहे. कार्पूस ख्रिस्ती म्हणजे येशूचे शरीर आणि रक्ताचा सण. येशूने स्वतःला आमच्यामध्ये उपस्थित राहण्यासाठी स्वतःचे शरीर आणि रक्त दिले आणि त्याद्वारे प्रभू आमच्या हृदयामध्ये येतो आणि आमच्या शरीराशी एक होतो. तर प्रियजन हो, आपण याच्यामध्ये सविस्तर कशा प्रकारे प्रभूनं हे स्थापन करण्यासाठी काय सांगितलेलं आहे, कशा प्रकारे केलेलं आपण पाहूया. तर आपण सुरुवातीला पाहतो योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6 ओवी 1 पासून आम्ही पाहतो. प्रभू येशूने 5,000 लोकांना 5 भाकरी आणि 2 माशामधून भोजन दिले. म्हणजे हा एक जो चमत्कार आहे. येशूनं काय केलं? येशूनं त्यांची शारीरिक भूक भागवली. भूक याच्यामध्ये भूक इन्व्हॉल्ड आहे. भूक लोकांची भूक. तर येशू काय आहे मग? येशूने काय केलं? वास्तविक काय केलं त्याच्यामध्ये? येशू पहाडावर बसलेला होता. त्याच्यासोबत हे शिष्य होते आणि पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. पुष्कळ लोक. हे पुष्कळ लोक काय आहेत प्रियजन हो? पुष्कळ लोक हे एक जग आहे. जगातील मानवजात पुष्कळ लोक आणि त्यांची भूक पूर्ण करण्यासाठी, त्यांची भूक त्यांना म्हणजे तृप्त करण्यासाठी येशूने काय केलं? 5,000 लोकांना भोजन दिलं. 5 भाकरी आणि 2 माशामधून लोकांना भोजन दिलं. आणि त्यातून जेव्हा ते तृप्त झाल्यानंतर जेव्हा तुकडे त्याचे गोळा करण्यात आले, तेव्हा 12 टोपल्या भरल्या आणि खाणारे 5,000 फक्त पुरुष आणि त्यांच्या स्त्रिया सुद्धा त्यांच्या सोबत होत्या. तर अशा प्रकारे प्रभूनं 5,000 लोकांना 5 भाकरी आणि 2 मासळ्यातून भोजन दिलं. आणि त्याचप्रमाणे त्याच्यानंतर तुरंत प्रभू काय म्हणत आहेत? त्याच अध्यायामध्ये योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6 ओवी 35 मध्ये प्रभू म्हणत आहे, मी जीवनाची भाकर आहे. मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. कोणतीच भूक लागणार नाही. ना जीवनाची भूक लागणार, ना शरीराची भूक लागणार. परंतु प्रभू येशू प्रत्यक्षात म्हणत आहे, पहिल्या चमत्कारामध्ये रोटीचा चमत्कार करून त्यांनी शारीरिक भूक भागवली आणि याच्यामध्ये म्हणत आहे, मी जीवनाची भाकर आहे. आणि येशू म्हणत आहे, माझ्याकडे जो येतो त्याला कधी भूक लागणार नाही. आणि परत म्हणत आहे, माझ्यावर जो विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही. म्हणजे तो तृप्त राहील आणि तो शांत राहील. त्याच्या जीवनामध्ये अडचण येणार नाही, त्याच्यामध्ये अडथळा येणार नाही, त्याच्यामध्ये काहीही धोका होणार नाही. आणि परत आम्ही वाचतो 41व्या ओवीमध्ये आम्ही वाचतो, प्रभू म्हणत आहे, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे आणि ही भाकर जो कोणी खाईल त्याला मरणाचा अनुभव होणार नाही. प्रियजन हो, मग प्रभू बस आमचे भाकर बनून आला, आमची भूक बनून आला, म्हणजे आमचे अन्न बनून आला आणि त्याने आम्हाला स्वतःचे शरीर आणि रक्त दिले. आणि आम्ही पाहतो एम्माऊस च्या रस्त्याने जाताना 2 शिष्य त्याला भेटले आणि येशू त्यांच्यासोबत बोलत गेला आणि शेवट काय झालं, तिथं ते गावामध्ये पोहोचले आणि पोहोचल्यानंतर संध्याकाळ झाली, अंधार पडला आणि समोर जाण्यासाठी येशू जाहीर तयार होता. परंतु त्यांनी काय म्हटलं, अरे एवढ्या अंधारामध्ये रात्र तुम्ही कुठे जाता? आमच्यासोबत थांबा. त्यांनी येशूला ओळखलं नव्हतं. येशू कोण आहे, तो व्यक्ती कोण आहे ते त्यांना समजलं नाही. परंतु एक सहज वाटसरू बनून आमच्यासोबत थांबा. जेव्हा येशू त्यांच्यासोबत थांबायला गेला आणि जेवणाची वेळ आली आणि तेव्हा येशूने त्यांना ते भाकर हातात घेतली आणि भाकर हातात घेऊन त्याला देवाला आभार मानलं आणि आशीर्वादित केला आणि त्यांना ते तोडून दिली. तेव्हा काय झालं?
येशू तिथून अदृश्य झाला. का म्हणून येशू अदृश्य झाला? येशू त्या भाकरीमध्ये आला आणि ती भाकर त्यांना खावयास दिली. आणि म्हणजे येशू स्वतः आमचे अन्न आहे. ते भाकर येशूचे शरीर आहे. आणि तेव्हा यांचे डोळे उघडले. तोपर्यंत यांचे डोळे उघडले नव्हते. त्यांचे अंतःकरण बंद होतं. आणि तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि ते समजून गेले की हा येशू आहे. प्रियजन हो, आम्हाला येशू ओळखता आलं पाहिजे. हे पवित्र पवित्र परमप्रसाद आम्ही ओळखला पाहिजे का ही येशू आहे. आमचे अंतःकरण येशूला ओळखलं पाहिजे. प्रियजन हो, पुष्कळ जण आम्ही जेव्हा मिसाला जातो, पूजेला जातो, तेव्हा बिना ओळखता आम्ही ते पवित्र शरीर खातो. आम्ही ओळखलं पाहिजे, आमचे डोळे उघडले पाहिजे. जेव्हा आमचे डोळे उघडतील प्रिय बंधू आणि भगिनींनो, तेव्हा आम्ही त्या पवित्र परमप्रसादाला सर्वात जास्त महत्त्व देऊ. या जगामध्ये त्याच्या बरोबरचा कोणी नाही असं आम्हाला समजेल. आणि म्हणून खरोखर प्रभू आमचे भोजन आहे, स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, आमचे जीवन आहे. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही मिसा बलिदानामध्ये जेव्हा भाग घेतो, पवित्र पूजा बलिदानामध्ये जेव्हा भाग घेतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय आहे? पुरोहित जेव्हा पूजा चढवतो, आधी वचन आम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर अर्पण विधी होते आणि त्याच्यानंतर पवित्रीकरण होते. आणि त्या पवित्रीकरणामध्ये येशू त्या भाकरीमध्ये येतो आणि त्या भाकरीद्वारे प्रभू येशू आमच्यामध्ये. आणि ह्या अर्पणाद्वारे काय आहे? या पूजा बलिदानामध्ये काय आहे? आम्ही जेव्हा अर्पण करतो, कधी-कधी मी अर्पण करतो, पैसे अर्पण करतो, कधी दान अर्पण करतो. परंतु या पूजा बलिदानामध्ये काय आहे? प्रभू स्वतः अर्पण आहे आणि स्वतःच आमचं भोजन आहे. तो स्वतः ह्या पूजा बलिदानामध्ये अर्पण करणारा कोण? प्रभू येशू. अर्पण स्वीकार करणारा कोण? प्रभू येशू. हे सर्व काही प्रभू येशूचं आहे. आणि म्हणून हे पवित्र शरीर आमच्या जीवनाचे अन्न आहे आणि म्हणून आम्ही स्वीकार केलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्यासाठी तयार केलं पाहिजे. आणि जेव्हा प्रभूला आम्ही स्वीकार करतो, तेव्हा प्रभू काय होते? आमच्या शरीरामध्ये येते आणि शरीराशी एक होते आणि आमचं शरीर येशूचं शरीर बनून जाते. आमचं शरीर येशूचं शरीर बनून जाते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण ह्या पूजा बलिदानाला आपण महत्त्व द्यावं. प्रभूच्या शरीराची आम्ही भक्ती करावं. प्रभूचे शरीर आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये घेण्यासाठी आम्ही तयारी करावं. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करावा. मला पवित्र शरीर घ्यायला मिळालं पाहिजे. मी पवित्र शरीर घेतलं पाहिजे आणि ते माझे जीवन प्रभूच्या शरीराने मी तृप्त केलं पाहिजे. अशा प्रकारे आमची भावना असावं, विश्वास असावं आणि त्याच्याद्वारे प्रभू आम्हाला भरपूर आशीर्वाद देतो. प्रियजन हो, सर्वांना आमंत्रित करतो की पूजा बलिदानाला आपण अति महत्त्व द्यावं आणि त्याच्यामध्ये भाग घ्यावा. धन्यवाद. आणि या पूजा बलिदानामध्ये आपण महत्त्व ऐकूया.